आणि यानंतर बुलेटिनमध्ये तुमच्या आमच्या गावखेड्यातल्या घडामोडींचा आढावा. माझं गाव माझा जिल्हा. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसंच कोकणातील काही ठिकाणी पुढे 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला. वाशिमच्या कारंजा शहरामध्ये मान्सूनपूर्व पावसानं दाणादाण उडाली. काही भागातील दुकानांमध्ये पाणी साचलं. पिंपरी चिंचवडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. महाराष्ट्र शासनाचं अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी आज आणि उद्या बंद राहणार. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाची माहिती. वर्ध्यातील आर्वी शहराचा पाणी प्रश्न अजूनही सोडवला न गेल्यानं राष्ट्रवादीकडून आंदोलन. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचं 10वं घालत आंदोलन केलं. बुलढाण्यामध्ये 9 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार. 24 वर्षीय नराधमाकडून अत्याचार करून तिला जीवे मारण्याची धमकी. पिंपळगाव राजा पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल करत अटक. रायगडच्या परळीमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची कोयत्यानं वार करत हत्या. नंतर स्वतःही गळफास घेतला. प्रेयसी सतत नकार देत असल्यानं हत्या केल्याचा प्रियकरानं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख. पुणे बंगलोर महामार्गावरील कराडजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये डीमार्टमध्ये काम करणाऱ्या 2 तरुणींचा मृत्यू. जमावाकडून ट्रकवर दगडफेक. गावखेड्यातल्या बातम्या पाहिल्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये. पाहत रहा नमस्कार महाराष्ट्र.